हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। शाहू महाराज आणि सतेज पाटलांना विशाळगडाकडे जाण्यापासून अडवलं। शाहू महाराज सतेज पाटलांची पोलिसांसोबत चर्चा सुरू, तर असलम शेख आणि अमीन पटेल पोलीस महासंचालकांच्या भेटीला। विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की, पोलिसांनी पत्रकारांवर काठी उगारल्याची माहिती समोर। माध्यमांना गडावर जाण्यास मज्जाव, पोलिसांची माहिती। संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। 19 तारखेला विशाळगड तोडफोड प्रकरणी MIM मोर्चा काढणार। सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदीबागेतील तासभर भेट। काल भुजबळांनंतर आज सुनेत्रा पवार शरद पवारांना भेटल्याच्या चर्चांना उधाण। कौटुंबिक सख्य असल्यानं भेट घेतली असावी, पवारांची तब्येत ठीक नसल्यानं कौटुंबिक भेट असू शकते। छगन भुजबळांसह सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदीबागेला तासभर भेट। मोदीबागेत अजित पवारांची बहीणही राहतात, त्यांना सुनेत्रा पवार भेटल्या, सूरज चव्हाण यांचा दावा। अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर राग, आव्हाडांचा दावा। निवडणुकीत शिंदेंनी पैसे वाटले, दादांनी पैसे घरी नेले, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज, हिरामण खोसकरांचा दावा, तर 6 जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊनही माझ्यावर आरोप, खोसकर आक्रमक। विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार। निलंबित आमदारांच्या मतदारसंघात नवीन उमेदवार देणार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती। काँग्रेसमधील मतफुटीनंतर नाना पटोले दिल्लीला रवाना। क्रॉस व्होटिंग संदर्भात पटोले पक्षश्रेष्ठींकडे अहवाल देणार। आमदारांची नावं माहिती असतील तरी मी त्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, विधान परिषदेतील मतफुटीवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया। विरोधक सर्व पक्ष बैठकीला येऊ देत किंवा नको येऊ देत, पण सत्ता आणि बहुमत तुमच्याकडे, तुम्ही आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। नगरमधून लंके महायुतीतून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपनं नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही, अजितदादांची नाराजी। शिळ्या कडीला ऊत देणं चुकीचं, अजितदादांच्या वक्तव्यावर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। विखेंनी त्रास दिल्यामुळे लंके महाविकास आघाडीसोबत, अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। विद्यमान खासदारांनाच तिकीट वाटपात प्राधान्य, नगरच्या जागेवर सुजय विखे खासदार होते, वाटाघाटीचा प्रश्न नव्हता, अजित पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शंकराचार्यांनी एकतर्फे ऐकून न्याय दिला, माझ्या घरी त्यांनी भेट घेतली असती तर कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदाच्या वक्तव्यानं काहींना पोटशूळ, विरोधक शंकराचार्यांनाही खोटं ठरवणार का, संजय राऊतांचा सवाल। वरळी हिट अँड रन प्रकरणात दारूचं व्यसन असल्याचं मिहीरकडून कबूल, ओळख न पटवण्यासाठी अपघातानंतर मिहीरनं केस आणि दाढी कापल्याचंही समोर। पूजा खेडकरांनी मिळवलेल्या नॉन क्रिमिलेअर दाखल्याची चौकशी होणार, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सखोल चौकशी करणार, चौकशी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टात सुनावणी, पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार, अजित पवार यांना 2 आठवड्यात उत्तर सादर करावं लागणार। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा, पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या इगतपुरीतील दुभद्रा आणि आगद्रा धबधबे प्रवाहित, हिरवाईनं नटलेल्या डोंगर रांगातील कोसळणारे धबधबे पर्यटकांचं आकर्षण। पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी 3 आरोपींना कर्नाटक हायकोर्टाकडून जामीन, अमित दिघावकर, सुरेश आणि नवीन कुमार 6 वर्षांपासून जेलमध्ये होते। रोहित शर्माने निवृत्तीची चर्चा फेटाळली, आणखी काही काळ कसोटी आणि वनडेत खेळणार, रोहितकडून स्पष्ट। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।